श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. काही माणसं मोरपिसासारखी असतात, मनाला हळवार स्पर्श करतात. काही माणसे साखरेसारखी गोड असतात, छोट्या क्षणात सुद्धा गोडवा निर्माण करतात. काही माणसं सोबत असतात, पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. काही माणसं चाप्यासारखी अख्खं आयुष्य सुगंधित करतात. काही माणसं अनोळखी असताना सुद्धा आयुष्यभराची आठवण देऊन जातात आणि न सांगता सुद्धा मनातलं ओळखतात. श्रोते हो, काही माणसं नाती जपतात आणि दिलेल्या वचनांना आयुष्यभर जगतात सुद्धा. काही माणसं चांगली असतात, वाईट गोष्टींना विसरायला लावत असतात. आणि श्रोते हो, आपल्याला सुद्धा यातलंच एक व्हायचं. चेहऱ्यावर हसू ठेवून जगायचं असलं तरी सुद्धा एक वेळ दुःखात भागीदार व्हायचं आहे आणि दूर असताना सुद्धा आठवणीत आपल्याला यातलं एक व्हायचं आहे. बघा, पटतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लोकांना घाबरणं बंद करा, कारण पैसा, मान, सन्मान, रुसवा ही आपण स्वतः मिळवतो, कोणीतरी आणून देत नाही. कष्ट घेतो आपण, त्यामुळे घाबरा फक्त स्वतःलाच. कष्टाने कमावलेलं कधीच नशिबातून जात नाही. हिरकणी योगायोगाने मिळते, ती टिकवायची असते. प्रत्येक जण छान नसतो, पण प्रत्येकामध्ये काहीतरी छान असतं, कारण लोक वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. तुमची नेहमी माफ करण्याची सवय ही समोरच्याला आणखीनच मोठ्या चुका करण्याचं बळ देते. आयुष्य जगायला पैसा पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसे जोडावी लागतात. आयुष्य नुसतं जगून उपयोग नाही, तर ती सुंदर करणंही गरजेचं असतं. तिळगुळ वाटा, नाहीतर हातीवर बसून साखर वाटा. माणसं तेव्हाच गोड बोलतात जेव्हा त्यांना आपली गरज आहे. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप सहज गवसत असतात. जर न दिसणारा वारा हा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वर सुद्धा आयुष्याला दिशा देऊ शकतो. खोट्याच्या पंक्तीला बसण्यापेक्षा खऱ्याच्या संगतीला उपाशी बसलेलं हे केव्हाही चांगलं असतं. घरातील घरपण हे आईबापामुळे असतं, घरातील वस्तूमुळे अजिबात नसतं. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ते टिकतात. विजय निश्चित असेल तर कोणीही अर्जुन बनू शकतो, पण जेव्हा मृत्यू निश्चित असेल तेव्हा अभिमन्यू बनण्यासाठी हिंमत लागते. श्रीमंताला गरिबाची भूक आणि गर्विष्ठ माणसाला स्वतःची चूक कधीच कळत नसते. इतरांचे पंख छटून कधी स्वतः भरारी घेता येत नाही आणि आपल्या माणसांना छोटं करून कधी मोठं होता येत नाही. कुठलाही निर्णय घेण्याआधी कधीही शांत डोकं ठेवून विचार करा, कारण रागात घेतलेले निर्णय हे नेहमी घातक ठरत असतात आणि शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप. स्वतःची चूक नसतानाही आपलेच दोषारोप करत असतील, आपली बाजू भक्कमपणे मांडूनही ऐकत नसतील, नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात बघत असतील, तर परके जवळ करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि एकदा का परके जवळ केले की आपली बरोबर सारखे होतात. जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा मुखी माणसं सुद्धा आपल्यावर तोंडसूक घेत असतात. कधीच कोणावर अवलंबून राहू नका, कारण लोक आधी स्वतःचा विचार करतात. बोलून खूप काही सुटतं आणि न बोलून खूप काही तुटतं. आपण कितीही चांगलं वागत असलो तरी दिसतो तेवढा जमाना चांगला नाही राहिला. फक्त तोंडावर गोड आणि पाठीमागे खोड करण्याला लोक आजकाल पटाईत झालेत. बंधनात नका ठेवू नात्याला, मोकळं सोडा. जे तुमचं आहे ते कुठंच जाणार नाही आणि जे तुमचं नाही ते थांबणारही नाही. आज जे तुमचं आहे ते काल दुसऱ्या कोणाच तरी होतं आणि उद्या दुसऱ्या कोणाच तरी असेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आयुष्याच्या पुढच्या पानांचा आनंद हा तेव्हाच घेता येतो जेव्हा तुम्ही मागची पानं वाचायची बंद करता. तिला जमतं दिवसभर बाहेर काम करून घर सुद्धा सावरायला. ती म्हणत नाही की मी बाहेर काम करून आले, आता घरी निवांत बसते, कारण ती संसार करत असते.
चेहऱ्यापेक्षा सुद्धा ठळक ओळख असावी आपल्या कामाची आणि आपल्या मनाची, आपल्या विचारांची आणि आपल्या माणुसकीची. माणूस स्वतःहून कधीही चुकीचा वागत नाही, पण कधी कधी परिस्थिती त्याला चुकीचं वागायला भाग पाडत असते. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू.